श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांचे लिखित पहिलं तो काऊ कोकताले ह्या पुस्तकाचा आंबा फळाचा आस्वाद कसा घ्यायचा हे पाहूया. आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आम्रफळांचा आस्वाद. दुधाचा विचार करताच माऊलींना आणखी एका उत्तम आमिषाची आठवण होते. त्यांना फळांचा राजा आंबा समोर दिसतो. आंब्याला फळाचा राजा म्हणण्याची बरीच कारणे आहेत. आंबा खाऊन वर दूध प्यायले तर त्याच्या इतके उत्तम शरीराला पोषक बलवर्धक दुसरे नाही. दूध व आंबा दोन्ही वेगवेगळे देखील औषधी गुणयुक्त आहेतच. फळांमध्ये अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे, खायच्या पद्धतीही वेगळ्या. परंतु दुधामध्ये घालून खायची फळे फार थोडी आहेत. दुधात आंबट फळे घातली तर ती शरीरात अपायकारक ठरतात. आपल्या ऋषीमुनींनी खाद्यपदार्थांचा फार सखोल अभ्यास करून काय खावे व काय खाऊ नये हे ठरवून दिलेले आहे. सर्व प्रकारचे रस कशा प्रकारे पोटात जावेत हे फार महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारे सर्व म्हणजे 6ही रस घेतले असता त्यांचा पोषणाला उत्तम उपयोग होतो. परंतु जर वेडेवाकडे प्रकार खूप तेलकट, तिखट, आंबट खाल्ले असता त्याचा प्रकृतीवर विपरीत व दूरगामी परिणाम होत असतो. हीच गोष्ट फळांचीही आहे. हल्ली सर्व प्रकारची फळे सर्व ऋतूत मिळतात. परंतु फळे ही सुद्धा योग्य त्या ऋतूत खाणेच आवश्यक असते. अशा या सर्व फळांचा राजा मात्र आंबा आहे. माऊली बघतात की समोरच आंब्याच्या झाडाची डहाळी दिसते. डहाळीला सुंदर आंबे लागलेले आहेत. ते झाडावरच पिकलेले देखील आहेत. झाडावर फळ पिकणे यासारखी उत्कृष्ट प्रक्रिया निसर्गात दुसरी नसेल. त्या फळांना झाडाकडून योग्य ते रस योग्य प्रमाणात पुरवले जातात व फळ पाडाला येऊन पिकते. त्याची गोडी अजूनच वेगळी असते. अशी नैसर्गिकरित्या पिकलेली फळेच पक्षी खातात. अपरिपक्व फळे काढून अनैसर्गिकरित्या पिकवून त्या फळाच्या गुणधर्मांची वाट लावणारी एक फक्त मनुष्यजातच आहे. असो तर असा पिकलेला रसाळ फळाला तो राजा बघताच माऊलीला वाटते याला आंब्याचा रसच घे म्हटले तर हा कावळा कदाचित जास्त खुश होईल. त्यामुळे वेळ न घालविता ते त्याला रसाळ आंब्याचा रस शोधून घ्यायला लगेच परवानगी देतात व मग म्हणतात, आजी चेहरे काळी शकून सांगे, आत्ताच मला शुभ शकून सांग. माझे श्रीहरी माझा विठोबा येत आहे की नाही ते त्वरित सांग बरे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, जाणी जे ये खुणे, भेटती पंढरी राणे शकून सांगे. माऊली म्हणतात, जर तशा खुणा सापडल्या तसे शकून मिळाले तर समजावे की पंढरीचे राजे लवकरच भेटणार आहेत. मन हाच कावळा. असा हा कावळ्याला परोपरीने आमिष दाखवून का होईना पण शकून सांगायला भाग पाडणारा अभंग आहे. वरवर पाहता हेच काव्यमय वर्णन खरे वाटते. पण मग एक प्रश्न मनात राहून जातो की माऊलींनी हा कावळाच का निवडला? चिमणी, पारवा अथवा सर्वात शुभ समजला जाणारा भारद्वाज का नाही? परंतु माऊली गूढ बोलत आहेत. ते योग सांगत आहेत आणि त्याबरोबरच भक्तीमुळे मनाची झालेली घालमेल व अंतरंग भाव अवस्था व्यक्त करीत आहेत. त्यांच्या कुठल्याही रचना घ्या, अभंग, ज्ञानेश्वरी काहीही घ्या, असे दिसून येईल की ते फक्त योग व भक्तियुक्त ज्ञानच बोलतात. त्यांचे लक्ष हे श्री भगवंत आहेत. त्यांच्यापाशी पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे त्याचेच ते वर्णन करतात. पहिलं म्हणजे पलीकडे. आपल्याला पलीकडे जायचेच म्हणजे काय तर आपण अलीकडच्या तीरावर म्हणजेच संसारात आहोत. सर्व कर्मे करता करता
एक वेळ अशी येते की पलीकडचा तीर दाखवणारे श्री सद्गुरू आपल्याला भेटतात, परंतु आपल्या मनाला खात्री वाटत नाही की खरंच असा पहिले तीर आहे का व आपण तो ओलांडून जाऊ शकू का. मनाला ही खात्री वाटत नसल्यामुळे ते नुसतेच इकडे तिकडे हिंडते. त्या मनालाच माऊलींनी कावळा केले, म्हणजे संबंध विरहिणीत. खरे तर बाहेरच्या कावळ्याचा काहीच संबंध नाही, तर मनाचा आहे. श्री सद्गुरु कृपेने मन बदलते. श्री सद्गुरूंची गाठ पडली, कृपा झाली व त्यांनी शक्ती जागृती केली की त्याबरोबरच ती शक्ती जीव प्राण व मनाला घेऊन सुषुम्नेत शिरते. इतके दिवस संसारात सुखदुःखात मोहात अहंकारात गुरफटलेले मन एका वेगळ्या विश्वात प्रवेश करते. त्याला अजिबात कल्पना नसते की हा प्रांत काय आहे. पण श्री सद्गुरु कृपेने साधना व्हायला लागली की ते त्या विश्वात रमायला लागते. मग या मनाला बाहेरचे वेध लावणारे मोह कमी व्हायला लागतात. ते मन हळूहळू भगवंतांपाशी रमायला लागते. या गोष्टीला खूप वेळ लागतो. धावाधाव व मौज करायची सवय लागलेल्या मनाला भगवंतापाशी आणून स्थिर करायला त्या शक्तीला प्रथम अनेक कर्मांचा समाचार घ्यावा लागतो. ती कर्मे संपवावी लागतात, तरच भगवत गोडी लागते. अशा या धावऱ्या अस्थिर मनाला माऊली कावळा म्हणतात. त्याला आमिषे दाखवतात. मन हे नेहमीच अनुकूलतेच्या आशेवर व फळांच्या आमिषावर जगत असते. संसार देखील ते का करते, कारण त्याला निरनिराळी फळे दिसत असतात. पण त्याचा एक दोष आहे, एक फळ त्याला फार वेळ आवडत नाही. एका मोहावरून दुसऱ्या मोहाकडे जाणे व त्याप्रमाणे इंद्रियांना वागायला लावणे हाच तो दोष आहे. त्यामुळे ते मन अनेक गोष्टींकडे सैरावैरा धावत असते. अशा या मनाला भगवंतांचा मार्ग पूर्णपणे अपरिचित आहे. माऊली म्हणतात, काऊ कोकत आहे. कावळा हा अनेक प्रकारचे आवाज करतो. तो काऊ म्हणजे ते मन सूचना देते. कोणाला तर जीवाला. ते जितके सांगेल तितका जीव सुखावतोय व जास्त जास्त खुणा विचारतोय. तो जीव मनाला